सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, आजच्या काळामध्ये इन्फ्लेशन म्हणा, महागाई म्हणा कंटिन्युअसली वाढते. त्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला आजच फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहेत की 60-20-20 रूल काय सांगतोय की ज्याच्याने लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट करता येते आणि आपल्या लहान मुलांचं भविष्य सिक्युअर करता येईल. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया 60-20-20 रूल काय सांगतोय. बघा, आता सध्या जर बघितलं आपण तर काही लोक काय करतायत की 100% अमाऊंट जी आहे ती गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करतायत. कारण मागच्या एका वर्षामध्ये गोल्ड सिल्वरने खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलं, तर लोकांना वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगले रिटर्न आपल्याला मिळतील. तर हे चुकीचं आहे. बघा, काही लोक काय करतायत की महिन्याला जे काही सेव्हिंग होते त्यातली 100% अमाऊंट जी आहे ती म्युच्युअल फंड मध्ये SIP लावतायत. हेही चुकीचं आहे. कारण की अखेर शेवटी जर बघितलं आपण ते इक्विटी मार्केट आहे, ते शेअर मार्केट आहे, त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असतो शॉर्ट टर्म साठी. त्याच्यानंतर बघा, काही लोक काय करतायत की जे पारंपरिक वे आहेत, बँकेमध्ये जाऊन FD करतायत. FDचा इंटरेस्ट 6-7% मिळतोय. आणि आता सध्या इंडियामध्ये जर करंट बघितलं तर इन्फ्लेशन, महागाई जी आहे ती 7-8% पलीकडे आहे. दरवर्षी प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतायत. त्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना 60-20-20 रूल फॉलो करणं गरजेचं आहे. कारण की इन्व्हेस्टमेंट आपण लॉंग टर्म साठी करतोय, 15-20 वर्षासाठी. तर बघा, आता 60% काय करायचं आपल्याला म्युच्युअल फंड इक्विटीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायचे. 20% काय करायचं आपल्याला जिथं फिक्स ॲसेट क्लास आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की ज्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न मिळतील. आणि 20% आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायचे? गोल्ड सिल्वरमध्ये करायचे. कारण की येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरला चांगल्या प्रकारची व्हॅल्यू येऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस ॲसेट ॲलोकेशन करता त्यावेळेस तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय असं म्हणता येईल. बघा, सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही दर महिन्याला काही ना काही अमाऊंट सेव्हिंग करताय. तर सेव्हिंगचा रूल काय सांगतोय की तुम्ही 20%, 30% तुमच्या सॅलरी मधली अमाऊंट तुम्ही सेव्ह केली पाहिजे. आणि त्यातले जास्तीत जास्त पैसे जे आहेत ते तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. तर बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 60% समजून घेऊया. 60% मध्ये काय येतं? म्युच्युअल फंड्स येतं. ठीक आहे. म्युच्युअल फंड्समध्ये आपण मुलांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे लॉंग टर्मचा व्ह्यू आहे आपला, जवळपास 15 ते 20 वर्षासाठी. मग आपण आता सध्या रिस्क घेऊ शकतो. आणि रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला जास्तीचं रिवॉर्ड सुद्धा मिळत आहे. कारण की आपण फक्त 60% आपल्या सेव्हिंगची अमाऊंट या म्युच्युअल फंड्समध्ये करतोय. तर आता ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये करायचे? तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये आणि फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये, या दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही मुलांच्या नावावर SIP करू शकता. कशा पद्धतीने करायचे? बघा, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे लॉंग टर्मचे जर रिटर्न बघितले आपण तर 18%, 90%, 20% पेक्षा जास्त असू शकतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडची एक खासियत आहे की ते 2-2 वर्ष, 3-3 वर्ष 0% रिटर्न देतील, निगेटिव्ह देतील. पण एकाच वर्षी जर बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने रिटर्न दिलेले आहे. 70%, 80%, 100%च्या पलीकडे सुद्धा एका वर्षी ते रिटर्न देत आहेत. कारण की स्मॉल कॅपमध्ये जास्त रिस्क असते. पण रिस्क कधी असते? शॉर्ट टर्म कालावधीसाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 5 वर्षापर्यंत रिस्क असू शकते. पण ज्यावेळेस आपण 5 वर्षाचा कालावधी ओलांडतो, ज्या लोकांनी हिस्ट्रीमध्ये 5 वर्षाच्या पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते लोक एकदाही निगेटिव्ह गेलेले नाहीयेत. त्यांना कुठल्याही प्रकारची रिस्क नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 60% तुमच्या सेव्हिंगची अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता, किंवा फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, किंवा दोघांमध्ये तुम्ही जर डिवाइड केले अर्धे पैसे तरी तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इक्विटी मार्केटमधनं 12 ते 14, 15% वर तुम्हाला रिटर्न मिळू शकता. तुम्ही गुगलवर आता सध्या सर्च करू शकता की निफ्टी स्मॉल कॅपने किती रिटर्न दिलेलं आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे लॉंग टर्मचे रिटर्न बघा, 10 वर्षाचे, 15 वर्षाचे 18%, 20%च्या वरच तुम्हाला मिळतील. त्यामुळं हे झालं. आता 20% काय करायचंय? डेटमध्ये करायचंय. म्हणजेच काय की जिथनं आपल्याला गॅरंटेड रिटर्न मिळतील. तर कशातनं मिळत आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटच्या स्कीमला आपण प्रिफर करू. सुकन्या समृद्धी योजना आहे. तुमच्याकडे जर मुलगी असेल तर खूप चांगल्या प्रकारची योजना काम करते. 8.2%चा इंटरेस्ट रेट आहे. कंटिन्युअसली जर बघितलं आपण तर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयापर्यंत या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. कारण की कंपाऊंडिंग जे आहे ते प्रॉपर रित्या होतं आणि तुम्हाला रिटर्न जे मिळणार आहेत ना ते टॅक्स फ्री मिळणार आहे. ठीक आहे. दुसरी एक महत्वाची स्कीम आहे पोस्ट ऑफिसची सेव्हिंग इन्कम स्कीम आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 7.1%, 7.2% इंटरेस्ट मिळतो. PPF मध्ये तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे वापर ती टॅक्स फ्री मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतो. कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत.
याच्यामध्ये पण तुम्हाला 6%, 7% किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर म्युच्युअल फंडमध्ये पण डेट कॅटेगरी आहे, लिक्विड फंड्स आहेत, त्याच्यानंतर आपण जर बघितलं शॉर्ट ड्युरेशन फंड्स आहेत, याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळतात 6-7%. याचा आणि स्टॉक मार्केटचा किंवा कशाचाच काही संबंध नसतो, याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळतील. ठीक आहे, आता राहिले 20%. तर हे 20% अमाऊंट जे आहे याला पण आपल्याला थोडंसं डिवाइड करायचं आहे. 15% जे आहे ती गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि 5% जे आहे ती सिल्वरमध्ये करायचे. अशा पद्धतीचं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे. कशामुळे करायचं आहे? कारण की आजच्या मार्केट कंडिशननुसार जर बघायचं झालं तर गोल्ड आणि सिल्वरला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. बघा, खूप सारे लोक जे आहेत ते 10% इन्व्हेस्टमेंट करतायत पोर्टफोलिओच्या, पण आता सध्या आपण अजून 10% वाढवलेली आहे. खूप वर्षापासून 10%चा रूल चालू होता, पण अशामध्ये 20% का करण्यात आलंय की प्रत्येक ग्लोबल बँक जी आहे ती गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, कारण की डॉलरवरची डिपेंडन्सी त्यांना कमी करायची आहे. प्रत्येक जर आपण बघितलं वर्ल्ड बँक आहे त्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, गोल्ड रिझर्व्ह करतायत, त्याच्यामुळे गोल्डला येणार का भविष्य. सिल्वरच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सिल्वर आता सध्या इंडस्ट्रियल यूज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सिल्वर प्रत्येक गोष्टीमध्ये सिल्वर आता सध्या यूज होतोय, त्यामुळे येणाऱ्या काळात सिल्वरच्या किमती सुद्धा वाढल्या जातात. त्यामुळं 20% अमाऊंट जी आहे ती आपल्याला गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, पण फिजिकल नाहीये, ती आपल्याला ETFच्या माध्यमातून करायची आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड आपल्याला ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करायची आहे. फिजिकलमध्ये तुम्हाला 3%चा GST द्यावा लागतो, त्यामुळे सोपा मार्ग जे आहे ते तुम्ही ETFच्या माध्यमातून याच्यामध्ये सुद्धा SIP लावू शकता. बघा, आता जे लोक 10,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट करू शकतात, सेव्हिंग करू शकतात आपल्या मुलांच्या नावावर भविष्यासाठी, त्यांनी काय करायचंय, 6,000ची जी SIP आहे तिथली 3,000ची SIP स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये, 3,000ची SIP जी आहे ती फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची. ठीक आहे, 20% अमाऊंट जी राहील ती सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही मंथली इन्व्हेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर PPF मध्ये करू शकता, पोस्ट ऑफिस स्कीममध्ये, किंवा कॉर्पोरेट बॉन्डमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये 20% अमाऊंट तुम्हाला करायची आहे. आणि 20% राहिलेली जी अमाऊंट आहे तुम्हाला ETFच्या माध्यमातून गोल्ड आणि सिल्वरमध्ये करायचे. तर अशा पद्धतीनं तुम्ही 60-20-20 रूल तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारची स्टेबल वेल्थ मिळू शकते. बघा, आता काही लोक म्हणतील एवढ्या मला गोष्टी करायच्या नाहीत सर, मला एकच फंड सांगा किंवा एकच अशी कॅटेगरी सांगा किंवा एकच माध्यम सांगा की ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले पैसे की मला काहीच करायची गरज नाहीये. ह्या 3 गोष्टी खूप अवघड आहे, म्युच्युअल फंडमध्ये, डेटमध्ये, त्याच्यानंतर गोल्ड सिल्वरमध्ये. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण ऑप्शन आहे म्युच्युअल फंड्समध्ये मल्टी ॲसेट ॲलोकेशन. त्याच्यामध्ये काय करतो फंड मॅनेजर की याच्यामध्ये तो इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तो डेट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तो गोल्ड सिल्वरचं पण कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये घेतो. फंड मॅनेजरला टोटल अधिकार आहे, तो इक्विटीमध्ये, तो डेटमध्ये, तो गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ज्या ॲसेट क्लासमध्ये चांगलं त्याला आता सध्या व्हॅल्यू वाटते ना त्याच्यामध्ये तो पर्सेंटेज सुद्धा वाढू शकतो. म्हणजेच काय, त्या फंड मॅनेजरला वाटलं की आता सध्या मार्केट परफॉर्म करत नाहीये तर तो गोल्ड सिल्वर मधलं पर्सेंटेज वाढवेल. त्याला आता सध्या वाटलं की गोल्ड सिल्वर पण करत नाहीये, मार्केट पण करत नाहीये, तर तो डेट मार्केटमधलं इन्व्हेस्टमेंट वाढेल. त्याला आता सध्या वाटतंय की इक्विटी मार्केटने मागच्या 2 वर्षापासून रिटर्न दिलेलं नाहीये, तो आता सध्या इक्विटी मार्केटमध्ये त्याचा पर्सेंटेज वाढू शकतो. म्हणजेच काय, तुम्हाला योग्य प्रकारचं कॉम्बिनेशन मिळत आहे आणि तुम्हाला लॉंग टर्म मध्ये स्टेबल रिटर्न मिळू शकतात. 12%, 14% पेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची क्षमता जी आहे ती मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये आहे. त्यामुळे लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी या फंडचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे पण फंड माहीत नाहीयेत कुठल्या फंडमध्ये करायला पाहिजे, त्या लोकांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. ज्या लोकांना इक्विटी मार्केटमध्ये पोर्टफोलिओचं अनालिसिस करायचं आहे की कशा पद्धतीने फंडामेंटल अनालिसिस करता येईल त्यांच्या पोर्टफोलिओचं, याच्याबद्दलही तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये जेवढ्या काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत तेवढ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.